नमस्कार मंडळींनो, कशा असतात सगळे? तर मंडळींनो, तुम्ही म्हणत असताल ह्या पारोसा तोंड घेऊन तुमच्यासमोर मी कशासाठी इलंय, तर तुम्हाला सगळ्यात पहिला सांगते, मी मुंबई गेलेला असेल मध्ये असा सगळा सेटअप. तर मी काय मोठे मोठे ब्लॉग नाही बनवू गावाकडे गेल्यापासून, मग सगळे छोटे छोटे ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करत होते. कारण मला ना खूप कामं होती घराकडे. खरं सांगू तुम्ही, आईक पण ह्या टायमिंगला अजिबात मदत करू नाही, फक्त कामाने कामं करत होते. ज्याच्या कामासाठी मी गेलेला होते त्यासाठी, आणि मला जरा बरा नव्हता आणि त्या पण गावठी औषध मी करूसाठी गेलेला होते. तर मुंबई गेलेला असं मोहरो बघा माझं कसं वाटतं, तो प्रॉपर काळा झालेला असतंय मी, आणि खूप दिवस राहिल्यामुळे काळा हल्ला आणि मस्त गालावर गाल चढले, कारण माझ्या आवश्यक माका बारी बारी खा घातलेला असा त्याच्यामुळे. सो मंडळींनो, आत्ता ना मी घराकडे गेलेला असतंय आणि रात्रीचे मी दिवा गाडी नेलेला होते. कारण कसं माहितीये, जर दिवा गाडी नाही इलास ना तर सकाळी उठण्याची हिंमत नसता माझी. तर आता बघा, हय मी हंतरून काढत होते, आता म्हटलं तुमच्यासोबत शेअर जरा करूया. तर मंडळींनो, सांगायचो ह्यो मुद्दो की आजपासून ना आपण नवीन वर्षाचं रिझोल्युशन करूया की आठवड्यात निदान एक तरी ब्लॉग किंवा आठवड्यात निदान 2 तरी ब्लॉग मी टाकूचो प्रयत्न करीन. माझ्याकडून होता काय बघूया, कारण मला मोठो ब्लॉग बनवूचो लय आळसा. कसा होता, प्रत्येक ठिकाणी आपण कॅमेरा घेऊन नाही जाऊ शकत. होता काय माहिती आहे की प्रत्येक जेव्हा आपण ना एखादा व्हिडिओ करून घेतो किंवा कॉन्टेंट क्रिएटर बनतो, त्या टायमिंगला काय होतं माहितीये, आपल्या कसं वाटत असतं की आपण प्रत्येक ठिकाणी मोबाईल घेऊन जाऊ, पण असा नसता. आपण प्रत्येक ठिकाणी मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत, आणि त्यात मी लाजतंय भरपूर असं आहे. त्याच्यामुळे मला आता जमतच नाही करा, म्हणजे मी प्रयत्न करीन की मी का जमात हे सगळा. तर मी आता गेलेला असते, बहीण एकटीच होती घराकडे, आणि बहिणी काय जमत नाही एवढा सगळा, कारण बिचाऱ्यांना सगळं पाणी भरूचं असतं, बिचारा सगळं कपडे भांडी जेवण सगळं कामावून घेतला. आम्ही दोघा जेव्हा असतो त्या सांभाळून बिभाळून घेतो, एकमेकांना मदत करतो, कामा वाटून घेतो. पण आता एकटा असल्यामुळे ना खूप त्याची गपलत झालेली होती. आता सगळं आता आवरूचा असा, सगळं आता करूचा असा, सगळं कामा मिळवली ती करूची होत. पण आजच नाही बाबा, माझ्याकडे जमणार नाही, थोडीशी आराम करायचो. कारण म्हणतात ना, आराम खाल्लेला माणूस असता मी, आणि आराम खाल्ल्यावरती ना आपल्या करू अजिबात जमत नाही. तर माका ना ब्लॉग बनवू काही येत नाहीत खरं सांगू तर. मी ट्राय करते सध्या तरी, आता बघूया आता जमतात काय, हळूहळू प्रोफेशनल होक जमात. आता बघा खरं सांगू, हात दुखा लागलो बघा आता धरून धरून, ह्या सगळा मोबाईल धरून धरून. तर बघूया कसं काय. तर आता बघा, मी अंघोळ विंगोळ करून इलेला असंय, आणि आता मी तुम्हाला दाखवतोय की मी गावावरून काय काय आणलंय. तर त्याच्या आधी लाईट लावून घेऊया, कारण असं दिसत नाही ते कायच. छान लागलो चुकून. सो लाईट लावून घेतलेली असा. आत्ता मी तुम्हाला दाखवणार असते की मी गावावरून काय काय आणलंय. आता माझं मोरं बघा कसं दिसतं, मी काळा काळा झालेला आहे, प्रॉपर काळा. तर त्याच्यावर थोडंसं इग्नोर करा माझ्या लुककडे, कारण मी घातलंय मॅक्सी. आणि आता तुमका मी दाखवतोय की मी काय काय आणलंय. तर म्हणजे आता सुरुवात करूया पहिल्यापासून. तर हा सगळं सामान आहे बघा, असं घेऊन बसतंय, म्हणजे असं पटापट दाखवू शकत. सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे लाडू. हे चण्याच्या पिठाचे लाडू आहेत, जे मला भयानक आवडतात. रोज एक सकाळी लाडू खाते मी आणि कामावर जाते. तर हे असे लाडू दिले माझ्या आई, हे बघा. आणि आई माझी स्वतः बनवू शिकली आहे हल्ली. पहिल्यांदा काही लाडू बनवून घ्यायची, आता स्वतः शिकली आहे बनवू. त्याच्यामुळे आता तिकडे खूप एक्साइटमेंट असं लाडू द्यायची, आणि त्याचा पण ते. त्यानंतर ते माझ्यासाठी असत. आणि हे बघा, हे जे असत ना ते लाडू असत शेंगदाण्याचे लाडू, जे माझ्या बहिणीक खूप आवडतं, त्याच्यामुळे हे लाडू दिलेले आहे माझ्या. तर हे एक असं. त्यानंतर गावचा स्पेशल म्हणजे खाजा. माझ्या बहिणीने माझ्यासाठी पॉपकॉर्न घेऊन दिलेला, कारण मला पॉपकॉर्न खूप जास्त आवडतो म्हणून पॉपकॉर्न दिल्यानी. नंतर मुगडाळ दिल्यानी. खरं म्हणजे ह्या सगळ्यात दिलेल्यानी पॉपकॉर्न आणि मुगडाळ जी असतात ती दिलेल्यानी प्रवासात खाऊसाठी. पण मी काय खाल्लंय ना तसं तशी रवली, त्याच्यामुळे तसा रवला घेऊन येते. त्याच्यानंतर हे बघा, हे खडखडे लाडू आहेत शेवाची. त्याच्यानंतर हे बघा, हे चुरमुऱ्याचे लाडू, हे पुन्हा चुरमुऱ्याचे लाडू. बघा, हे पुन्हा खाजा. ह्या असा पानं आहोत, ही ह्याची ती आपली हळदीची पानं आहोत. आता संकष्टी येतात, अंगारक संकष्टी, आणि ते मोदकामध्ये त्यांनी पाण्या घातल्यावर मस्त लागतो मोदक, म्हणून ही पानं आणलेली आहेत. त्यानंतर आईने दिल्यानं असं माझ्या केळी दिल्यानं, म्हणजे आईने आमची केळी धरली होती. तुम्ही बघितलं असाल, माझे छोटे छोटे ब्लॉग तुम्ही बघा असतात ना, तुमका माहित असतं की आम्ही केळी काढलो. तर ती केळी माझ्या आईने हा दिलेली आहेत, जास्त नाही, एक 1.5-2 डझन होत फक्त. त्यानंतर दिल्यानं असा खाव, ता म्हणजे ह्याच्यामध्ये असा बाकीचा खाव. आणि ह्या औषध वाटतं कसलं तरी, काय माहिती कसलं औषध विचारू काय आहे, कसं ते औषध दिलं ना पाठवून. त्यामध्ये ह्या खाव माझ्या बहिणीने आणलेला आहे माझ्या. तर बहिणीने पाठवलं नाही, बघा हे केक पाठवले ना बहिणीने माझ्या. असे केक होत, दिसत नसते सरळ. हे बघा, हे केक होत.
जे बहिणीने आणलेले आहे माझ्यासाठी आणि त्यांनी काय डायरेक्ट घेऊन येलंय. त्याच्यानंतर काजू कतली या म्हणजे पुन्हा ह्या बहिणी दिलेला आहे खाव. हे बघा काजू कतली आहे याच्यामध्ये. रेणुका असं काहीतरी बघा स्वीट मार्टचं नाव आहे. त्यानंतर हे केळ्याचे वेपर्स, कारण माका भयानक आवडतात केळ्याचे वेपर्स म्हणून आईन म्हणजे बहिणीमध्ये केळ्याचे वेपर्स आणलेले होते. त्यानंतर अजून पण खूप काय काय दिलेलं आहे मग दाखवत आहे. आईन पाठवलं नाही हे बघा, म्हणजे माका खूप आवडतं छोले खाव म्हणून माझ्या आईने छोले पाठवून दिले ना. कशात तर माझ्या घराकडे तिने आणलेलं ना खरं म्हणजे. आणि बाबा काय खाऊ बघित नाही होते. आई म्हणाले तू घेऊन जा, तुका पण आवड तू खाशील तरी. सो हे छोले पाठवले. आणि त्याच्यानंतर बघा माका ना अशी नळी असत ना बॉबी आपण म्हणू बॉबी काय म्हणतो आपण म्हणतो बॉबे आपण ते 5 वटात 5 घालायचो आणि खायचो. तर ते आईने म्हणजे पाठवलं हे बघा. आणि हे पास्ताचा मसालो जो मीच आणलेला आहे हे बघा, हे चिकन बिर्याणी मसालो हे सगळा कशा पाठवला ना काय माहित नाही, पण हिना पाठवून दिला ना सगळा काय काय पाठवलं ना मसाले विसाले व्हायच्यामध्ये सगळं हे पाठवलं. छोटासा एक गट्टा केलं पाठवलं ना. त्यानंतर हे कुळीत पाठवलं ना. मला कुळदाची आमटी खूप आवडता, कोंब काढलेल्या मग ती कुळदाची आमटी असा. शेवये सुकवलेले कशासाठी ते शेवये गरम पाण्यात भिजवायचे आणि ते खायचे म्हणून. त्याच्यानंतर हे मिरची ह्याच्यामध्ये जे की मच्छीसाठी जातात ना तेवाली मिरची, बेडगी मिरची काय बेडकी मिरची असं काहीतरी म्हणतात ते का. त्यानंतर ही पानं आहोत मसाल्याची पानं, आपण त्याला दालचिनी म्हणतो ती. त्याच्यानंतर हे बघा ह्याच्यामध्ये पीठ असा भाकरीचा पिठा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये माशी होत, ह्याच्यामध्ये माशी वाहत आहे जो. आणि ह्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये साखरेचा खाजा असा, परत बंगाली खाजा असा. बंगाली खाजा ह्यासाठी पाठवला आता कारण माका भयानक आवडता बंगाली खाजा म्हणून बंगाली खाजा. त्याच्यानंतर ह्या कुळदाचा पीठ पाठवल्या ना आईन माझ्या. त्याच्यानंतर ह्या बघा ह्या कॅलेंडर पण पाठवल्या ना. कशा तर माझ्या पोरग्याक बाबा 30-35 रुपये किंवा 60 रुपये खर्च करता नाही ते का स्वस्त फुकट भेटाक ना म्हणून ह्या कॅलेंडरचा आमच्या घराकडे असेच कोण ना कोणतरी येऊन देऊन जातात ना कॅलेंडर. त्याच्यातलं ह्या कॅलेंडर माका पाठवल्या ना. बघल्या बरोबर हा की नाही आणि ते पाठवल्या. त्याच्यानंतर असं काही बघूया काय नाही एवढा पाठवलेला असा. म्हणतात ना आपली आई गेल्यावर ना की आपला असं पूर्ण संसार पाठवून देता. आणि सोबत ना भाजी पण पाठवल्या ना. आज तुमका भाजी दाखवते ती मी हे पाण्यातून काढून ठेवल्या. तर चिरूक बसूया ती भाजी पहिली आणि ती बनवून घेऊया. चला भाजी हवी मी चिरून घेतलंय आणि नंतर ही भाजी बनवलंय. आता ही जी भाजी मी कशी बनवलेली असा ना पातळ भाजी जी बनवली होती मी ती कशी बनवलंय मी ह्याचा जो व्हिडिओ असा ना तो माझ्या त्या इंस्टाग्राम चॅनलचा असा किंवा इंस्टाग्राम तुम्ही अकाउंट म्हणू शकता त्याच्यावरती मी टाकलेलो असा. जर तुम्ही ते फॉलो नसेल तर नक्की जाऊन फॉलो करा. परबांचा चेडू किंवा परबांचा प्रणिता असं त्याचं नाव असा. आणि खूप जण फॉलो होत किंवा तुम्ही असं म्हणू शकताच की तुमच्यातलीच खूप जण असत ती तर तुम्ही बघला असायच्या आधी पण. आणि मंडळींनो मी नवीनच व्लॉग करतोय त्याच्यामुळे तुमका आवडत असं सांगा. आणि हळूहळू माझ्यामध्ये सुधारणा होतली. आता काय नवीनच बनवते त्याच्यामुळे काय मला समजत नाही आहे कसा बनवायचा काय बनवायचा आता, पण हळूहळू सुधारणा करूया आपण. सध्या तरी जा काय चुकता मागता असा ना त्याला पदरात घालून घेवा आणि हा तुमच्या चेडवाकना माफ करा जरा कारण त्याला जमत नाही अजून काय. पण ठीक आहे मी हळूहळू प्रयत्न करीन आणि चांगले ब्लॉग तुमच्यासमोर आणूचं खूप जास्त मनापासून इच्छा आहे माझी. तर बघूया आता कसा होता. आता आवडला असा तर ब्लॉग आणि असेच बघूचे असतील तर नक्की मला फॉलो करून ठेवा. सोबत इंस्टाग्रामला करा आणि हय पण सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय, लव्ह यू ऑल.